सुरुवात ज्या व्यक्तिमत्वाने मी विद्रोही लिहायला शिकलो आणि त्या व्यक्तिमत्वाचा जागर थोड्या वेळाने येथे होणार आहे, त्या व्यक्तिमत्वासाठी 4 ओळी सुरुवातीला सादर करतो की कोणी पैशासाठी रसाळ लिहितो, कोणी पैशासाठी रसाळ लिहितो, कोणी पोरींसाठी मधाळ लिहितो. कोणी पैशासाठी रसाळ लिहितो, कोणी पोरींसाठी मधाळ लिहितो. तो माणसातला माणूस शोधतो जो नामदेव ढसाळ लिहितो. माझी कविता आहे सेन्सर झालेली वेदना. तर आम्ही बोललोच नाही कारण कोणाला ऐकण्यात रस नव्हता. आम्ही बोललोच नाही कारण कोणाला ऐकण्यात रस नव्हता. आमचा शब्द त्यांच्या शब्दकोशात बसत नव्हता. डोळ्यात पाणी होतं पण ते भावनिक म्हणून वाहत गेलं. डोळ्यात पाणी होतं पण ते भावनिक म्हणून वाहत गेलं. 10 बाय 10चं घर होतं, ते टॉवर म्हणून मोहात गेलं. आम्ही फक्त पाहत राहिलो चुका बरोबर होताना. आम्ही फक्त पाहत राहिलो चुका बरोबर होताना. फायलीनी आत्महत्या केली म्हणे. फायलीनी आत्महत्या केली म्हणे. पाहिलं मी तिला जळताना. शिक्के मारले गेले शाहीने माझ्याच आवाजांवर. शिक्के मारले गेले शाहीने माझ्याच आवाजांवर. कारण यादीत माझं नाव नव्हतं मतदानाच्या कोऱ्या कागदावर. भिंतींचं पाणी इतकं स्वच्छ की तहान कधी लागली नाही. पोपड्यांनी घर सजवलंय माझं, कलेची गरज भासली नाही. मौनाला शिस्त म्हणायला शिकवलं आणि प्रश्नांचा उद्धटपणा झाला. मौनाला शिस्त म्हणायला शिकवलं आणि प्रश्नांचा उद्धटपणा झाला. काल प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न पण मला उत्तर सांगून गेला. हळूहळू कळलं दुखणं गुन्हा नाही, दाखवणं गुन्हा झाला. हळूहळू कळलं दुखणं गुन्हा नाही, दाखवणं गुन्हा झाला. वार पाठीवर होते ना, मग आवाज तोंडांनी का केला. मग आम्ही वेदना आत ठेवायला शिकलो. जखमांना सभ्य नावं दिली आणि आरशात उभं राहून म्हटलं, ही पुढारी लोक असतात भली. शहराला आज रस्ते सपाट, कचरा मुक्त जागतिक पटलावर नावाजलेला आहे. शहराला आज रस्ते सपाट, कचरा मुक्त जागतिक पटलावर नावाजलेला आहे. कारण माझ्या शहरानेही काल मोठा पक्षप्रवेश केला आहे. फक्त कधीतरी कोणीतरी रात्री अंधारात विचारेल. फक्त कधीतरी कोणी रात्री अंधारात विचारेल, काय हाच तो लोकशाहीचा बाजार आहे. तेव्हा म्हणा मान खाली घालून की मला पैसे घेऊन मतदान देण्याचा आजार आहे. आम्ही बोललोच नाही कारण आम्हालाही बोलण्यात रस नव्हता. कारण आमचाच शब्द आमच्याच शब्दकोशात बसत नव्हता. धन्यवाद. जर वेळ असेल आणि तुम्हाला आवडलं असेल तर दुसऱ्या प्रसंगाची एक कविता, त्याच्या 4 ओळी. तर आज पहिल्यांदा माझी बायको मला ऐकतेय. तर तिने एकदा मला असा प्रश्न विचारला, प्रत्येक पुरुषाला एक प्रश्न विचारशील की मी तुझी झाली नसते तर काय. तर सगळंच सगळ्यांना सांगायचं नसतं. पहिलं प्रेम लपवून बघायचं असतं. सगळंच सगळ्यांना सांगायचं नसतं. पहिलं प्रेम लपवून बघायचं असतं. का करतो प्रेम तिच्यावर मी एकतर्फा. मित्रा, प्रत्येक काला उत्तर नसतं.
ती हसली तर दिवस चांगला असतो, तिला ठसका लागला तर माझा घसा बसतो. ती हसली तर दिवस चांगला असतो, तिला ठसका लागला तर माझा घसा बसतो. तिच्या जवळ असणं कधी जमलंच नाही मला, तिच्या जवळ असणं कधी जमलंच नाही मला. मित्रा, तिला पाहिल्यावरच मी छान दिसतो. तिच्या दुःखात माझा जीव जळतो, तिच्या दुःखात माझा जीव जळतो. माझ्या वेदनेचा तिला पत्ताच नसतो. तिला मिळावं सगळं जे हवंय तिला, तिला मिळावं सगळं जे हवंय तिला. मित्रा, तिचा झाल्यावर मी माझा नसतो. आणि तिच्या केसातील माळलेला गजरा, तिच्या केसातील माळलेला गजरा, छे, अरे ते सुगंधित बागेतलं अत्तर असतं. तिचा केसातील माळलेला गजरा, छे, ते सुगंधित बागेतलं अत्तर असतं. का झालोय मी तिच्यासाठी एवढा वेळा, का झालोय मी तिच्यासाठी एवढा वेळा. मित्रा, प्रत्येक काल उत्तर नसतं,